स्वादशास्त्र रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण अंकुरित चवळीची झणझणीत रस्सा भाजी ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी बघा मी चवळी अगोदर भिजत घातली होती, त्याला छान अंकुर आणून घेतले आहेत, म्हणजे मोड आणले आहेत. त्यामुळे खूपच हेल्दी असे आपली भाजी तयार होणार आहे. बघा मैत्रिणींनो, खूप टेस्टी लागते आणि करायला एकदम सोपी आणि पौष्टिक आहे. ज्यांना चवळी आवडत नाही ना, त्यांना अशा प्रकारे तुम्ही अंकुरित करून त्यांना भाजी खायला घातली ना, तर त्यांना वाटणार पण नाही चवळीची भाजी. एवढी छान टेस्टी लागते आणि आपण त्यांना अंकुर आणले आहेत, म्हणजे खूपच पौष्टिक अशी भाजी आपली तयार होत आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि आपण जी चवळी आहे ती आपण धुवून घेऊन छान अशी तेलामध्ये आपण मंद गॅसवर आपण फ्राय करून घेणार आहोत. म्हणजे आपली चवळी आहे ती पटकन शिजेल आणि भाजी खूप टेस्टी लागेल. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो, खूपच टेस्टी होते. अशा प्रकारे तुम्ही जर चवळीची भाजी बनवली, रस्सा भाजी बनवली, तर जी चवळीची जो उग्रपणा असतो तो आपण अशा प्रकारे जर तेलामध्ये फ्राय केली तर तो कमी होतो आणि चवळीची चव द्विगुणित होते. खूप सुंदर लागते बघा रस्सा भाजी. अशा प्रकारे मैत्रिणींनो अवश्य करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. छान अशी आपण तेलावर मस्त अशी चवळी आहे ती अशा प्रकारे भाजून घेत आहोत. त्यामुळे चवळीला खूप छान अशी टेस्ट येणार आहे आणि खायला पण खूप छान लागेल. अशा प्रकारे अवश्य बनवा. आणि हे बघा अशा प्रकारे आपण भाजून घेतली आहे. त्याच कढईमध्ये आपण चवळी काढून घेतली, तेल घातलं आहे. त्यानंतर मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे. मोहरी आणि जिऱ्याचा तडका असतो ना, तो खूप छान द्यायचा, म्हणजे भाजीला चव खूप छान लागते. अशा प्रकारे आपली मोहरी छान अशी तडतडली आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत. म्हणजे जिरे पण छान असे तडतडून द्यायचे. जिऱ्याला वेळ लागत नाही तडतडायला, पण ते तडतडले तर भाजीचा स्वाद खूप छान लागतो. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये घालून घेणार आहोत. सोनेरी रंग येईपर्यंत कांद्याला आपण परतून घेणार आहोत. हे बघा आपला कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून झाला. त्यानंतर एक बारीक चिरलेला टॉमॅटो घातला आहे. टॉमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप केला तरी चालेल. छान असा आपला टॉमॅटो आपण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टॉमॅटोची प्युरी करून घातली तरी चालेल. त्यानंतर मी वाटण घातलं आहे. कांदा, टॉमॅटो, लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट बनवून ती आपण त्यामध्ये घातली आहे. हळद घालणार आहोत. हळदीने रंग छान येतो. आणि माझा घरगुती काळा मसाला आहे तो आपण त्यामध्ये घालून घेतला आहोत. त्यानंतर आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, म्हणजे जे आपलं वाटण मसाले आहे ते छान असे त्यामध्ये फ्राय होतील. आपला जो मसाला आहे तो अजिबात करपणार नाही आणि खूप छान असं तेल सुटेपर्यंत त्याला मध्यम गॅसवर आपण तो मसाला आहे तो भाजून घ्यायचा आहे. बघा मैत्रिणींनो, हे बघा किती छान असा आपला मसाला भाजला गेला आहे. हे बघा तेल सुटलं आहे त्याला, खूप सुंदर आणि टेस्टी होते बघा. त्यानंतर आपण जी चवळी भाजून घेतली होती तेलामध्ये ती त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आपण ती पण छान अशी पुन्हा आपण जो मसाला आहे त्या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. खूप सुंदर अशी टेस्टी होते. तुम्ही ही चवळीची भाजी चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकतात. एवढी टेस्टी लागते, खूप सुंदर लागते आणि खूपच पौष्टिक आहे, कारण आपण चवळीला अंकुरित केलं आहे. त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे बघा. आणि आपण त्यामध्ये गरम पाण्याचा समावेश करणार आहोत, म्हणजे आपली चवळीची भाजी आहे ती खूपच टेस्टी होईल. तुम्ही गरम पाणी घातलं तर भाजीला उकळी पण पटकन येते आणि चव पण खूप छान लागते बघा मैत्रिणींनो. अवश्य तुम्ही नेहमी गरम पाण्याचा समावेश करायचा आहे कुठल्या पण भाजीला म्हणा किंवा रेसिपीला. त्यामुळे तुमच्या भाजीची चव खूप छान लागते. छान अशी आपण ती उकळी येऊन देणार आहोत आणि मध्यम गॅसवर आपण तिला 10 मिनटं छान अशी मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहोत. अशा प्रकारे अवश्य करा आणि जी चवळी न खाणारे सुद्धा चाटून पुसून खातील, एवढी टेस्टी लागते.
कारण आपण जी चवळी आहे त्याला अंकुरित केले आहे आणि त्यानंतर आपण तेलामध्ये पण चवळी छान अशी भाजून घेतल्यामुळे चवळीची चव खूप छान लागते आणि मधुर अशी भाजी लागते बघा. मटकीच्या भाजीसारखी टेस्ट लागते त्याची. अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. म्हणजे चवळी न खाणाऱ्यांना वाटणार पण नाही की ती चवळीची भाजी आहे. एवढी टेस्टी लागते. हे बघा आपल्या भाजीला छान अशी उकळी आली आहे बघा. आपण हलवून घेणार आहोत अशा प्रकारे आणि त्यानंतर आपण मध्यम गॅसवर 10 मिनटं झाकण ठेवून छान अशी शिजवून घेणार आहोत. शिजलेली आहे पण अजून ती मसाल्यामध्ये छान शिजली जाईल. हे बघा किती सुंदर झाली आहे बघा आपली चवळीची रस्सा भाजी. खूपच टेस्टी आपण डिशमध्ये सर्व करत आहोत बघा. अजिबात आपण येथे शेंगदाण्याचा कुटाचा वापर केला नाही तरी आपली भाजी छान अशी चमचमीत बघा तयार झाली आहे मैत्रिणींनो. चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायची आहे, हाईप करायची आहे. चला तर मग भेटूया अशा छानशा पौष्टिक हेल्दी अशा रेसिपीमध्ये. बाय बाय.